नमस्कार. हर हर महादेव. मी बनवले म्हशीचे तूप. दुधाची साय जमा झाली होती. मी जेव्हा साय जमा करायला घेते तेव्हा सुरुवातीला त्या भांड्यामध्ये 1 चमचा दह्याचा घालते आणि मग साय जमा करते. जेव्हा पण तूप करायचे असेल फ्रीजरमधून रात्रीचं बाहेर काढून ठेवते आणि मग सकाळी करायला घेते, म्हणजे तेवढ्या वेळेत ती साय थोडी मऊ पडते. जमा झालेली साय एका मोठ्या भांड्यात काढून घेतली. मग स्वच्छ हात धुवून फेटायला सुरुवात केली. अगदी 1 ते 1.5 मिनिटात लोणी बनायला सुरुवात झाले. त्यात अंदाजे 1.5 लिटर फ्रीजमधील थंड पाणी घातले आणि आणखी मिक्स केले. ते तयार झालेले लोणी दुसऱ्या नवीन पाणीने स्वच्छ धुवून घेतले. लोणी करण्याअगोदर जर तुम्ही फ्रीजमधून लवकर बाहेर काढाल, जसं की 5 ते 6 तास बाहेर राहू द्याल फ्रीजमधून, मग जर हाताने जरी फेटलं तरी छान असं 1 ते 1.5 मिनिटातच लोणी तयार व्हायला सुरुवात होते. फक्त कंटिन्यू फेटायचं आणि त्यात मस्त थंड पाणी घालायचं. छान असं 2 पाण्याने धुतल्यानंतर मग गॅसवर लोणी वितळण्यासाठी ठेवले. अगोदर 1 मिनिटं गॅस फास्ट ठेवला. नंतर लोणी वितळल्यावर गॅस मिडियम केला. चांगले अधूनमधून हलवत राहिले. 20 मिनिटांनंतर छान असे रंग बदलून तूप तयार दिसायला लागले. कंटिन्यू तुपाला हलवत राहिले, जेणेकरून तूप खाली चिपकू नये. थोड्या वेळात तूप चांगले तयार दिसू लागल्यावर त्यामध्ये 2 विड्याचे पानाचे तुकडे करून टाकले. लोणी कढवताना त्यात विड्याचे पान टाकावे, कारण या पानात असलेल्या कॅल्शियममुळे तुपाच्या कणांना मोठे होण्यास मदत मिळते व त्यामुळे तूप चांगले रवेदार बनते. तुम्ही पण ह्या टिपा समजून जर तूप बनवाल तर तुमचेही असेच छान तूप होईल. टिप नंबर 1. साय जमा करण्याआधी भांड्यामध्ये विरजण घालावे. टिप नंबर 2. सायचे भांडे डीप फ्रीझरमध्ये ठेवावे, जेणेकरून तूप बनवताना खराब वास येत नाही आणि साय पिवळी पडत नाही. टिप नंबर 3. तूप दिसायला सुरुवात झाली की त्यामध्ये विड्याचे पान टाकावे, त्यामुळे तूप छान रवेदार बनते. आमच्याकडे 60 रुपये लिटर म्हशीचे दूध आहे, तर त्यानुसार 15 दिवसाचे तुमचे 900 रुपये होतात. आणि आज भाव तुपाचा तुम्हाला माहीत आहे, वेगवेगळ्या ब्रँडनुसार 700 ते 800 रुपये किलोपासून तूप सुरुवात होते. तर तुम्ही पण घरीच हे तूप बनवा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हर हर महादेव.